दंडोत मायबाप वास्तविक बंधू भगिनीनो, माणसाचं शरीर हे 36 तत्वाचं बनलेलं आहे. त्यापैकी दशवायू 10 इंद्रिय असे आहेत. तर आणि एक मन आहे 11वं इंद्रिय मन. तर हे इंद्रिय जे आहेत ते इंद्रिय माणसाला आपल्या कर्तव्यापासून वेगळीकडे ओढून घेतात. जसं विश्वामित्र ऋषी होते. तर विश्वामित्र ऋषी तपाला बसले असताना तिथं मेनका आली आणि मेनकेनं नाच वगैरे केला आणि त्याचे ते कर्णाचं इंद्रिय आहे. कर्ण इंद्रिय न ते नाच त्याला ऐकू आला. पुन्हा डोळ्यानं तो नाच त्यानं पाहिला आणि ती सुंदर स्त्री बघून मग त्याचं मन बिघडलं आणि तो माणूस तपावरून गेला. विश्वामित्र ऋषी. तर त्यानं 1400 वर्ष तप केलं होतं. मला 1400 वर्षाचं तप त्याचं वाया गेलं. तर असं आहे, इंद्रिय हे माणसाला त्रास देत असतात. माणसाचे 10 इंद्रिय जे आहेत, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय हे माणसाला आपल्या तत्वावरून ढळवीत असतात. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना, कितीही विद्वान माणूस असला, कितीही म्हणजे विपश्चिता म्हणजे विद्वान असला आणि तो जर कितीही हे करत असला तरीही त्याला इंद्रिय हे त्याला प्रमाथी आहेत, ते त्याला तिकडं वाढतातच आणि त्याचं नुकसान करतातच. ते म्हणले येतो तो हे पिकवून ते पुरुषाचे विपश्चिता इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम. त्यामुळं इंद्रिय हे ताब्यात आली पाहिजे. तर कालच आपण पाहिलं की जो निराहारी माणूस आहे तर त्याचे इंद्रिय ताब्यात येतात न खाल्ल्यामुळं, निराहार असल्यामुळं, पण मन ताब्यात येत नाही. परंतु इथं जर परमेश्वराचं जर चिंतन केलं तर मन बी ताब्यात येतं आहे आणि इंद्रिय बी ताब्यात येतात. तर आपल्याला इंद्रिय ताब्यात ठेवायचे. तर इंद्रिय ताब्यात ठेवायचे असल्यास आपल्याला परमेश्वराचं चिंतन सतत करावं लागेल. कारण इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसमसा. चांगल्या माणसाचं मन पण ते हरून नेतात आणि त्याचं नुकसान केल्याशिवाय राहत नाहीत, त्याला गडदाळ्यामध्ये घालतात. आपण गडदाळ्यात जाऊ नयेत म्हणून केलेला हा एक प्रयास आहे. दंडोत प्रणाम.